नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही सध्या बघत असाल की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात 2 टप्प्यात निवडणूक झाली आणि सध्या आता तिसऱ्या टप्प्याची निवडणूक आहे 7 मेला। त्या तारखेला मतदान होणार आहे। पण महाराष्ट्रातलं राजकारण अशा प्रकारचे ढळून गेले की प्रत्येक लोकांना राजकीय नेत्याला सध्या ओळखलं आहे। ते कशा प्रकारे तुम्ही बघितलं असेल, लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांची कुरघोडी करत होते। कुरघोडी म्हणजेच काय, याचा घोटाळा काढ, त्याचा भ्रष्टाचार काढ आणि त्याच्या विरोधात कुठेतरी पुरावे गोळा करणं आणि त्याच्या विरोधात कुठेतरी ईडी लावणं। मग अशा प्रकारची कुरघोडी एकमेकांवर होती। पण या ठिकाणी लोकांनी सध्या ओळखून घेतलंय की जर तुम्ही बघितलं असेल, सत्ताधारी लोकांनी जे आरोप इतर विरोधकांवर लावले होते, मग त्याच्यामध्ये 70,000 कोटीचा घोटाळा असेल किंवा त्याच्यामध्ये आदर्श घोटाळा असेल आणि अनेक प्रकारचे घोटाळे आहेत। पण त्या व्यक्तींचे घोटाळे ज्यावेळेस त्यांच्या मांडीला लावून बसले त्यावेळेस ते सर्व जे काही उमेदवार होते ते कुठेतरी निर्दोष झाले, म्हणजे त्यांनी कोणताच घोटाळा केला नाही। पण आता जर बघितलं, ज्यांच्यावर तुम्ही आरोप साधले, ज्यांच्यावर तुम्ही जे घोटाळे आहेत, भ्रष्टाचार आहेत ते लादले आणि त्याच व्यक्तीच्या प्रचारात सध्या तुम्ही दिसताय। मग या ठिकाणी लोकांनी ओळखून घेतलं की या लोकांना फक्त सत्ता पाहिजे, या लोकांच्या प्रश्नाकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष नाहीये। तुम्ही बघितलं असेल, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचार आणि प्रसार सभेमध्ये नेमकं काय होतंय तर जातीपातीचे प्रश्न होत आहेत। विकासाच्या मुद्द्यावर कुठल्याही प्रकारचा प्रश्नच नाहीये। मग इथं बघितलं असेल, बेरोजगार युवकांच्या बाबतीत कोणीही बोलत नाही। दुसऱ्या बाजूला बघितलं असेल, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी बोलत नाहीये, मजुरांच्या बाबतीत कोणी बोलत नाहीये। पण या ठिकाणी त्यांना फक्त एकच पाहिजे, ती म्हणजे सत्ता। या ठिकाणी भोळ्या भाबड्या जनतेला जातीच्या राजकारणावरून पेटून द्यायचं आणि आपली सत्ता मिळून घ्यायची। म्हणजे सत्तेचं राजकारण फक्त जातीपुरतच झालंय। म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर अजूनही कोणत्याच उमेदवाराने स्वतःहून काही बोललं नाही। म्हणजे या ठिकाणी बेरोजगारांचे प्रश्न फक्त या निवडणुकीच्या काळात नाही, 5 वर्षात विद्यार्थ्यांनीच बोंबलायचं, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनीच ओढायचं, त्यांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तुमचा प्रचार आणि प्रसार कधी दिसलाच नाही। मग इथं जर बघितलं असेल, लोकांची मतं हे सध्या जातीनुसार वळवण्यात येत आहेत। जातीनुसार बघितलं असेल, प्रत्येक उमेदवार आपल्या जातीनुसार मतं मागण्याचा प्रयत्न करतायत। मग कोणताही मतदारसंघ असो, त्या मतदारसंघामध्ये बघितलं असेल, प्रत्येक जण असा विचार करतोय की या ठिकाणी या लोकांना ज्या मतदारसंघात ज्या समाजाचे लोक जास्त आहेत त्या समाजाकडून आपण बोलायचं, ज्या समाजाचे लोक कमी आहेत त्या समाजाकडून आपण बोलायचं नाही। म्हणजे या ठिकाणी फक्त मताधिक्य पाहिजे म्हणून त्या समाजाची बाजू घ्यायची। मग या ठिकाणी जातीपातीचं राजकारण करून आपल्या लोकसभेची निवडणूक लढवायची आणि आपली सत्ता काबीज करायची। मग लोकांनी सध्या एक विचारात घ्यायला पाहिजे की या सर्व जातीपातीच्या राजकारणापासून असणारा वेगळा उमेदवार कोणता, त्या उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे। जरी त्याची राजकीय कुठली पार्श्वभूमी नसेल किंवा त्याला कुठल्याही प्रकारचं राजकीय पाठबळ नसेल, ते कुठला तरी एखादा गोरगरीब घराण्यातला उमेदवार असेल, त्याला सुद्धा आपण निवडून दिलं तर कदाचित या ठिकाणी लोकसभेच्या सभागृहात इथं कुठेतरी शेतकऱ्याचे प्रश्न मांडतील, बेरोजगारांचे प्रश्न मांडतील, असा उमेदवार आपण निवडायला पाहिजे। नाही तर 5 वर्षात ओरडल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। आता जर तुम्ही एका बाटलीसाठी 200 रुपयासाठी 500 रुपयासाठी जर विकला गेलात तर आयुष्याच्या 5 वर्षाची किंमत तुमची 500 रुपयाच असणार आहे। त्या 500 रुपयावर आपलं 5 वर्ष निघणार नाही। त्याच्यासाठी आपल्या मताची किंमत त्या उमेदवाराला सुद्धा कळणं गरजेचं आहे की जर आम्ही या लोकांचे प्रश्न नाही सोडवले म्हणून आम्हाला एका झटक्यात त्यांनी पाडलं। मग अशा प्रकारे बघितलं असेल, मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा हाच सल्ला दिला होता की ज्या व्यक्तीनं, ज्या उमेदवारानं आपल्या सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेला कुठले सहकार्य केलं होतं, पाठिंबा दिला होता, त्याच व्यक्तीला सहकार्य करा। आणि जे विरोधक होते त्यांना असं पाडा की त्यांनी 5 पिढ्या सुद्धा आपलं नाव विसरलं नाही पाहिजे। मग हे का म्हटलं गेलंय, कारण जर बघितलं कुठल्याही समाजाचे, मग फक्त मराठा समाजाचा आहे का, नाही, त्याच्यामध्ये धनगर समाज आहे, मुस्लिम समाज आहे, सर्व समाजातील प्रश्न सोडवणारा एखादा उमेदवार असेल तर त्याला 100% सहकार्य करणं ही सध्या काळाची गरज आहे। तुम्ही बघितलं असेल, लोकसभेचा जे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये हे राजकीय नेते स्वतःचा कुरघोडी करतायत। म्हणजे याच्यावर आरोप कर, त्याच्यावर आरोप कर। एक जण म्हणतंय मी तुझ्या संकटकालीन कामामध्ये येणार आहे, लोकांच्या कामामध्ये यायचं सोडून तुम्ही राजकारणाच्याच कामाला यायलेत। म्हणजे एकमेकांच्या कामाला यायचं, इथं लोकांच्या कामाला कोण येणार आहे? त्यांच्यासाठी तुम्ही कधी का बोलत नाही की लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सगळ्यात पुढे असणार आहेत? म्हणजे या ठिकाणी एवढंच बोललं जातंय की तुमच्या संकट काळात सगळ्यात पहिले मी अगोदर येईल। म्हणजे तुम्ही राजकीय व्यक्तींसाठीच पुढाकार घेणार का? इथं गोरगरीब जनतेसाठी पुढाकार घेण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही का? तुम्ही बघितलं असेल, लोकांनी जागृत झाल्याशिवाय या उमेदवारांना कुठल्याही प्रकारचा झटका बसणार नाही। आणि जोपर्यंत उमेदवार हा चांगल्या प्रकारे जागृत होत नाही तोपर्यंत
तोपर्यंत तुमची अशा प्रकारची जातीवाचक राजकारण करून तुमची पिळवणूक करून तुमचे प्रश्न सुटणार नाहीत. तुम्हाला कुठेतरी दिशाभूल करणार आणि निवडून येणार आणि 5 वर्ष तुमच्याच पैशावर आयुष्य आराम करणार. याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. एकदा निवडून आलं की 5 वर्ष बघितलं असेल सत्तेमध्ये त्यांची मौज मजा असते आणि ती मौज मजा तुमच्याच पैशावर असते, कारण आपण टॅक्स स्वरूपात पैसा भरलेला असतो आणि त्या पैशाच्याच जोरावर बघितलं असेल या ठिकाणी आतापर्यंत कुठल्याही प्रकारची महागाई कमी झाली नाही, बेरोजगारांचे प्रश्न सुटले नाही. महागाईच्या प्रश्नावर तर कोणी बोलतच नाहीये. महागाई बघितलं असेल दुपटीनं तिपटीनं वाढलं, पण शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव दुपटीनं तिपटीनं वाढलाच नाही. मग त्यांच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी तुमच्याकडे तोंड नाही का? तुम्ही बघितलं असेल कोणी का बोलत नाही? कारण त्यांच्याकडे उत्तर द्यायलाच नाहीये ना. मग तुम्ही प्रश्न विचारला तर उत्तर काय द्यायचं? म्हणून त्यांच्या विरोधात काय बोलायचं? तर जातीवाचक. मग जातीवाचक बोललं की हे प्रश्न बाजूला पडतात, कुठलाही व्यक्ती ते प्रश्न विचारणार नाही. कारण इथं बघितलं असेल लोक जर जास्त प्रमाणामध्ये एका समाजाकडे वळले आणि त्या समाज जर त्या मतदारसंघात मोठा असेल तर प्रत्येक उमेदवार त्या समाजाच्याच बाजूने बोलायले. म्हणजे या ठिकाणी कमी संख्य असणाऱ्या समाजाकडे दुर्लक्ष होते, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सुद्धा दुर्लक्ष होते. म्हणजे सत्तेची लालच एवढी भयंकर यांना लागलेली आहे की सत्तेची खुर्ची जर मिळाली नाही तर कदाचित हे पागल सुद्धा होण्यासाठी तुम्ही बघितलं असेल हायगाई करणार नाहीत. म्हणजे सत्तेची लालूच एवढी लागली, सत्ता नाही मिळाली तर 5 वर्ष येड्यासारखं केल्यासारखं होईल. तुम्ही बघितलं असेल एखाद्या व्यक्तीला ती जर सत्ता नाही मिळाली तर आतापर्यंत भरपूर जणांनी तशा प्रकारचा कार्यक्रम केलेला आहे. पण याच्या अगोदरच निवडणुकीच्या अगोदर कार्यक्रम कुठंतरी असं वाटत होतं की विरोधकांवर यांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावले आणि कुठंतरी त्यांच्या विरोधात त्यांनी सबूत गोळा केले. पण आता ते दिसतंय की त्याच व्यक्तींच्या विरोधात जे बोलणारे होते त्याच व्यक्तीच्या मांडीला मांडी लावून बसून त्यांचाच प्रचार करत आहेत. तर लोकांचे डोळे उघडे नाहीत का? लोकांना दिसत नाही का? का एवढी जनता भोळी भाबडी आहे का? त्या जनतेला सुद्धा कळतंय की तुम्ही हे राजकारण स्वतःच्या राजकीय पोळी भाजून करण्यासाठी करतायत, लोकांच्या विकासासाठी नाही. तुम्ही बघितलं असेल आपल्या लोकसभेचे सभागृह हे सध्या स्वतःच्या राजकीय पोळी भाजून घेण्या इतकंच सभागृह राहिलंय का? का लोकांच्या विकासासाठी जे सभागृह होतं ते नेमकं कुठं गेलंय? असा प्रत्येक व्यक्तीनं जोपर्यंत तुमच्या उमेदवाराला प्रश्न विचारत नाही तोपर्यंत तुमचा उमेदवार तुमच्या मतदारसंघाचा विकास करणारच नाही आणि तो कधीच होणार नाही. त्याच्यासाठी लोकांनी जागृत होणं गरजेचं आहे आणि आपलं बहुमूल्य मत वाया न जाऊ देता विकासाच्या मुद्द्यावर जो उमेदवार काम करतो त्याच व्यक्तीला तुमचं मत देणं सध्या काळाची गरज आहे. याचमुळे सध्या 7 मेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी लोकांनी जागृत व्हावं आणि कुठंतरी जातीपाती राजकारणावरून एखादा व्यक्ती मागत असेल तर त्याला देऊन बघितल्यानंतर 5 वर्ष तर तुम्ही प्रश्न सुटणारच नाहीत. त्या व्यक्तीच्या विरोधात नेमका उमेदवार चांगला आहे ते शोधा आणि कदाचित तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे, तुमच्या हातात आहे. तुमचं मत हे बहुमूल्य आहे आणि तुमचं मत हे विकासाचा महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणाऱ्या उमेदवाराला द्या, न की जातीपातीच्या कारणावरून भांडण लावणाऱ्या व्यक्तीला. एकच लक्षात ठेवा, तुमच्या मताचं खूप मूल्य आहे आणि ते मूल्य वाया न जाऊ देता 7 मेला मतदानाचा हक्क बजावा आणि त्या ठिकाणी तुमचं मतदान चांगल्या उमेदवाराला दिलं तर 100% तुमच्या मतदारसंघाचा विकास होऊ शकतो. एवढंच सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. जेवढं होईल तेवढं इतरांना शेअर करा जेणेकरून मतदार राजा सुद्धा जागृत झाला पाहिजे या उमेदवारांपासून. ठीक आहे, थांबतो. धन्यवाद.